नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि 24 तास प्राईम या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एका महत्त्वाच्या बातमीनं या बुलेटिनची सुरुवात. पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे आणि या दरम्यान त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी गेल्या 4 तासांपासून आदिवासी विकास मंत्री आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळामध्ये एक बैठक सुरू आहे. मात्र अजूनही यावर तोडगा निघालेला नाही. जोपर्यंत मागण्या पूर्ण करत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा या विद्यार्थ्यांकडून देण्यात आलेला आहे. आजचा आंदोलनाचा 3रा दिवस आहे आणि आम्ही जो 5 ऑगस्ट रोजी निघालेला GR होता तो GR आम्हाला संपूर्ण म्हणजे रद्दच करायचा आहे. त्यामधले जे काही मुद्दे होते ते आम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी घातक होते, त्याच्यामुळे आम्हाला तो GR नकोच आहे. ज्या 28-29 प्रमुख मागण्या होत्या त्याच्यातली एकच मागणी त्यांनी पूर्ण केलेली आहे, ते पण स्थगिती दिलेले आहे. ते आम्हाला स्थगिती नको तर रद्द करण्यात यावी आणि बाकीच्या ज्या आमच्या काही ज्या महत्त्वपूर्ण मागण्या आहेत जसे ते आश्रमशाळेतील मुलींचे मृत्यू झाले त्यांना त्यांच्या घरच्या लोकांना त्यांना म्हणजे निधी देण्यात यावा. आमच्या मुख्य मागण्या 28 मागण्या आमच्या अशा वयाची 30 वर्ष नाही का जे आता रद्द केलेली आहे. फक्त सरकारांना 30 वर्ष रद्द केलेली आहे, स्थगिती दिलेली आहे. आम्हाला स्थगिती नको, आम्हाला कायमस्वरूपी GR रद्द असायला पाहिजे. आमच्या 28 मागण्या पूर्ण असायला पाहिजे. आमच्या मुख्य मागणी ही आहे की GR पहिला रद्दच करायचा आणि अशोक उईके सरांचा राजीनामा आणि जे विद्यार्थी गडचिरोली म्हणजे जे विद्यार्थी आतापर्यंत मरण पावले 585 यांना न्याय आणि निधी द्यावा. तर या बैठकीसंदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या पुण्यामधून आपल्याबरोबर जोडले गेलेत. निलेश, आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन आज 14वा दिवस आहे. आमरण उपोषणाचा अशोक उईके पोहोचलेत. 4 तासांपासून बैठक सुरू असल्याचं कळतंय. काय तोडगा निघू शकतो या आंदोलनावर? काय नेमकी सध्याची स्थिती आहे? अनुपमाला जर बघितलं तर आपण 14 दिवसांपासून हे आदिवासी विद्यार्थी जे आहेत ते वसतिगृहामध्ये आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे आणि आता याच आंदोलनाची दखल घेत विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते आता मंत्री महोदयांसोबत मागील 4 तासांसोबत चर्चा करत आहेत. या विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आता हे शिष्टमंडळांकडे चर्चेला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 तास झाले, आतापर्यंत अजूनही मार्ग जो आहे तो निघाला नाहीये. मात्र मार्ग निघाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचाही इशारा या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. शिष्टमंडळामध्ये जर बघितलं तर आदिवासी विकास मंत्र्यांचे मंत्री जे आहेत ते सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. विशेष करून आता या बैठकीमध्ये किंवा जी शिष्टमंडळाची चर्चा करताय त्याच्यात तोडगा निघण्याची शक्यता आहे. मात्र जर बघितलं नागपूर असेल, नाशिक असेल आणि पुणे असेल या परिसरामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतात. सुद्धा या आंदोलन बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत. काही वेळातच कदाचित त्या निर्णय येण्याची शक्यता आहे. मात्र 4 तासांपासून हे शिष्टमंडळ निलेश, जरूर यावर लक्ष ठेवून राहा. 4 तासांपासून बैठक सुरू आहे. काही वेळामध्ये निर्णय येऊ शकतो अशी स्थिती आहे. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी निलेश. 2011 मध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. शिल्लक 12,500 पदांची भरती करावी. विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करावी. प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी